नमस्कार विद्यार्थी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बरं का. माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही मला आज व्हिडिओ दाखवतो पहिलं देवीचा फोटो. ह्या माझ्या घरातलं एक छोटंसं देवीचा फोटो आहे. त्याच्या मी रोज उठल्या पाया पडते आणि खूप उठल्या पाया पडल्या खूप दिवस छान जातो बरं का. आणि हा फोटो आहे ना, मी नवीन वेगळं राहिल्यावरती महालक्ष्मी मंदिरात गेले होते ना, तेव्हा घेऊन आले. आणि इथं बघा, मुलं बिलं गेली शाळेत. अनमोल उठून बसलं, त्याला अभ्यास करायचा होता. उठल्या पहिला फोन मागितला, फोन दिला. म्हणलं चला आता पाणी भरायचं, तोपर्यंत एक छोटासा व्हिडिओ काढावं, नंतर पाण्याला पाईप लावावं. पाणी भरायचं मला, ते बघा मी पाण्याला पाईप लावलं. म्हणलं आता बिछाना वगैरे काय उचलला नाही, म्हणलं पहिलं पाईप लावून बादलीमध्ये टाकून नंतर बिछाना उचलावं. आणि इथं अनमोल बघा बिछाण्यातच चाललाय अभ्यास करायचा. तर म्हणलं त्याच्या समोरचं पण बिछाना उचलून घ्यावं, खालचं पण, नंतर पाणी भरावं, तोपर्यंत बादल्या भरचं. आणि इथं बघा टमाट्याचं विकायला आलते गाड्यावर. माझ्याकडे टमाटे नव्हते तर मी घेतले टमाटे. टमाटे घेतले बरं का, अर्धा किलो घेतले. माझे टमाटे संपले तर गाडी आली. म्हणलं चला भाजीला लागल तर टमाटे, तर मग घेतले टमाटे. तोपर्यंत म्हणलं आता शाळेतनं आले दुपारी पोरांना घेऊन, तर त्यांना स्वयंपाक तर माझा नव्हतं झाला आज बरं का. त्यामुळे मी ब्रेड घेऊन आले, तिथं पोरांना दिलं ब्रेड आणि जाम खायला. आणि लगेच स्वयंपाकाला लागलं. अनमोल काही येणार नव्हतं, 2 वाजता येणार होतं. तोपर्यंत म्हणलं हे बघा, कपडे पण नाही काढले, खाऊन घेतलं की चालले यांची मस्ती. शुभ्रा म्हणत होती तिला आरोही टॅटू दाखव. इकडे मी स्वयंपाकाला लागले, इकडे टाकलाय भात. पीठ होतं सकाळीच मळलेलं, चपात्या करून घ्यावं म्हणलं भात शिजतो, तोपर्यंत भाजीची तयारी मग होईल नाही का, भात शिजतो हळूहळू, म्हणून मी घेतला. इकडे बघा हे छोटंसं बाळ आहे आमच्या तिथं. शुभ्राला आरोहीला लय आवडतं, तर ती घेऊन आली. तर तिला पण त्याला पण ती लय आवडती बघा. त्याला व्हिडिओ काढायला कसं लय छान गोड बोलतो. तर कसं व्हिडिओ काढायला पुढे येतोय. विराज नाव येतं. आणि इकडे माझं चाललं आता मी डाळीला फोडणी देते आणि भात पण शिजतो. चपात्या तर झाल्यात बरं का. म्हणलं आता 1:30 वाजत आलेत, तर मग अनमोल येईपर्यंत होऊन जाईल म्हणलं सगळं. बाकीचे कामं तर ठेवलेत मी. ते बघा आरोही आली विराजला घरी सोडून. तिला म्हणलं जेवण करते का, तर नको म्हणली, दादा आल्यावर करते. बघा का दादा आला, बसलो आम्ही जेवायला. तर काही विशेष तर काही एवढं नाही बरं का जेवण, पण बसलो आम्ही 3 जण. आणि आदित्य गेलाय बाहेर खेळायला, त्याने काही खाल्लं. आदित्यला आले मी शोधायला बाहेर. 3 वाजले बरं का, 3-3:30 होत आले. तर तेवढा तिथे मला आमच्या इथली मुलं दिसले, काकी काकी तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या आम्हाला. तर म्हणलं आता नाही, पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथं पाणीपुरीवाले भैया होते, तिथं बसलाय आदित्य, त्याचा फ्रेंड हा शुभू. आणि लय बेस्ट फ्रेंड आहे बरं का. आणि झाडूवाले दादा आहेत आमच्या इथले, ते म्हणतात का आदित्यला रागवता. तर म्हणलं तो दुपारी जेवून आलाय बाहेर, म्हणजे 12 वाजता. आता तिकडून येता येता मला बघा कोण दिसलं, आमचे मालवाले दादा आहेत ना, ते माल घेऊन आले. आणि मी बघितलं तर माल आलाय नवीन. त्यांच्या स्कूटीजवळ पिशवी काढून ठेवली. तर घरी येऊन बघते तर मालवाले दादा घरी पोचले, तर त्यांनी माल आणून ठेवलेला होता. पण आता काय करायला मला काही वेळ नाही, कारण आज आम्हाला जायचं होतं व्हिडिओ काढायला. बघू आता म्हणलं आल्यावर संध्याकाळी. आदित्यला आरोहीला म्हणलं चला आपण व्हिडिओ काढायला जाऊ. तर व्हिडिओ काढायला निघालेले. माल तुम्ही बघून निसता ठेवलाय बरं का. आणि मग बसले अभ्यास करत. तर म्हणलं तर संध्याकाळी चला करायला घ्यावं. तर आरोही बघा इथं आदित्यला चल म्हणत आली होती. तर हे बघा आमच्या इथली मुलं काकी काकी घ्या ना परत व्हिडिओमध्ये. म्हणतात मला आता नाही, नंतर आपण, मला आता वेळ नाही, व्हिडिओ काढायला जायचंय. तर म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला नक्की घ्या. तर म्हणलं ठीक आहे. तर आदित्यला चल म्हणतं निघालो आम्ही. जायचं होतं दुसरीकडे, निघालो बोल तिकडंच. काय करणार, तिथं आम्ही निघालो तिथं होतं लग्नाचा हॉल आहे मोठा. एवढा डीजेचा आवाज, तर आम्हाला व्हिडिओ काढता पण येईना. म्हणून आम्ही आता घराच्या पाठीमागच्या साईडला चाललोय. तर तिथं आहे छोटंसं मंदिर. तर आम्ही म्हणलं चला मंदिरापाशी आपण हे छोटासा एक व्हिडिओ काढू. तर मग आम्ही निघालोय. ते बघा मंदिर एकदम छोटंसं आणि एकदम छान आहे बरं का. आणि महाशिवरात्रीला इथं छान मस्त साजरी करतात, एकदम मंदिर सजवतात. इथं आरोहीची आणि आदित्यचं बघा मारामारी, जिथं जाईल तिथं मारामारी सुरू. स्कूलमधनं येताना सुरू, जाताना सुरू. हे बघा अजून पण गप्पा म्हणलं तरी काही संपत नाही त्यांची मारामारी. तर म्हणलं चला आता व्हिडिओ काय नाही, चला आपलं डायरेक्ट, तुमच्या काही मारामारी संपा नाही, चला आपण घरीच जाऊया. तर निघालो आता घरी.
निघता निघता इथं आम्ही व्हिडिओ काढला बरं का. व्हिडिओ काढायला अलाउड नाही, पण मी गपचिपमध्ये आपला साळूच फोन पोटाजवळ पकडला आणि एक छोटासा व्हिडिओ काढला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक कमेंट करत जा बरं का. लाईक कमेंट कोणाच्या येत नाही व्हिडिओला आमच्या, आणि शेअर जास्त करा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आमचा छोटासा चॅनल आहे तो नक्कीच तुम्ही पुढे न्या. तुमच्या सपोर्टची नक्कीच आम्हाला गरज आहे. संध्याकाळी बघा माझा स्वयंपाक तर झाला होता, मी संध्याकाळचं पण करून घेतलं होतं 2 टायमाचं. तर मी इथं माल करायला बसले मी. तर बघा असा करायचे, खुले सगळे असे, ते असं जोडून हे करायचे. सॅम्पल दाखवले आम्हाला. तर त्यांनी म्हटले एक स्टिकर काढायचं आणि जोडायचं आणि असं तयार करायचं. तर आता मला तर काही एकटीच्याने होणार नाही, सकाळी द्यायचं आहे आम्हाला. तर मग आता दाजी आलेत, तर दाजींना आणि मुलांचा पण अभ्यास झाला तर मुलांना मी कामाला लावले. सगळ्यांना म्हणलं चला आता करा व्हिडिओ. मी करता करता केलं, आणि मला चपात्या करता दाजी बसलेत करत. आणि मुलांना मी मुलांनाही सांगितलं मी, कारण त्याचा भरपूर अभ्यास आहे. आदित्यला सांगितलं, म्हणलं अभ्यास करता करता. अनमोल म्हणलं बघू अभ्यास काही दाखवला. ह्या दोघांना तर दिलाय मी करायला.